मी कामाचा माणूस आहे, बिनकामाचा नाही. शब्दाचा पक्का आहे, पक्का महाराष्ट्र. आणि हे पैसे देतो ते आम्हीच लोक देतो. आमचं एवढं म्हणणं आहे, आता गावागावातले वाद, किरकोळ वाद हे खरं तर सगळ्यांनी एकत्र बसून मिटवले पाहिजे. त्यांनी तिथं कुठं 2 पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे. कुणाचं चुकत असेल तर वडीलकीच्या नात्याने वडीलधाऱ्यांनी सांगितलं पाहिजे, नाही बाबा तुझं चुकतंय, ही सांगतोय हे बरोबर आहे. आता मला पण हजारो लोक भेटायला येतात, मी कधी कधी काहींना सांगतो हे तुझं चुकीचं आहे, हे मी तुझं ऐकणार नाही. असं जरा वागा ना. हा सांगा. तेच मी सांगतोय, ते मात्र खरंय. गेल्या 5 वर्षामध्ये मी इतका मोठ्या प्रमाणावर बारामतीला आणि महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या इथं साधारण या 5 वर्षामध्ये एकूण निधी 34 कोटी 58 लाख रुपये आला. 34 कोटी. आणि त्याची यादी पण माझ्याकडे, मला व्हिडिओनी दिली. त्या गोसावी सुर्वे गटरपासून जी सुरुवात झाली ती पार ग्राम सचिवालय इमारत 1,35,00,000. कनेरीची पिंपरी कनेरी सुधारित पाणी पुरवठा 20 कोटीची. आणि आताही मला निवेदन दिलंय, आपण आपल्या इथली एक जागा त्या कटफळ आणि जैनकवाडीला पाणी पुरवठा करायला का काहीतरी दिली 2.5 एकर. आता आपल्याला कमी पडते, आपल्याला 5 एकर मी इरिगेशनची द्यायला नव्हतो ना, मी तुम्हाला पण त्या ठिकाणी देतो ना. कारण तुम्ही ज्यावेळेस शेजार धर्म पाळून त्यांचं पाण्याचं काम केलंय, आता तुमच्याकडे जागा शिल्लक राहिली नाही. मग तुम्हाला मला ज्या खात्या म्हणजे इरिगेशनची जागा पलीकडे आहे ना ती मला द्यावी लागेल. अशा पद्धतीनं यादव तो प्रस्ताव तयार करा. गुणाले चीफ आपले ईडीए एमकेडीसीचे आणि आपल्या राम सोबे आणि विकास पाटलांना सांगा की अजित पवारांनी सांगितलेलं इथनं डुबलकडनं प्रस्ताव मंत्रालयामध्ये रेव्हेन्यूकडे गेला, ते पाटबंधाऱ्याकडे जावं लागेल. पाटबंधाऱ्याच्या नियामक मंडळात मंजुरी घ्यावी लागेल. की आपण घेतो. अनेकदा मला वाटलं इथल्या पण स्मशानभूमीला ग्राम जागा इरिगेशनचीच आहे या कॉर्नरला. आणि दुसरं, आपल्या पिंपरी लिमटेकच्या हद्दीमध्ये जी काही इंडस्ट्री आहे किंवा जे काही उद्योग आहेत त्यांना पण तुम्ही जरा बऱ्यापैकी टॅक्स लावा ना. तुम्ही लय कमी लावताय राव, काय मला तर काही कळलं. कशाचा 20 लाख तर कमीच आहे. आता वाढवा, त्याच्यामध्ये वाढवा त्यांना. त्यांचे याला सीए करून टाकूया किंवा ऑडिटर करून टाका. कर ऑडिट, पहिलं माझं सुरू करा. ऐकदा जरा, त्या सगळ्यांचे वाढवा. आणि तुम्ही दुसऱ्याला स्वतःच देता सोडून स्वतःच ठेवतोय झाकून दुसरंच. तेव्हा का युनायटेड स्पिरिट्सला 20 लाख रुपये. आता मी विचारणार आहे त्यांचं किती आहे काय. आता ते आमची पण एक डिस्टलरी सुरू झाली तर इथं वापरत नाहीत दादा ते. मॅपल कंपनीला गाडी मागितली दिली नाही. सजेशन फॉर ऍक्शन. तर ते 20 लाख रुपये मी साधारण बघतो त्यांचा व्यवहार किती आहे. नक्की आपल्याला 20 लाखाच्या पेक्षा जास्त येतील. बारामती अॅग्रो तर 3.5 लाख देतील. काय नियम आहे तुझा घबरे, काही सांगतो का. ते पण इन्कम टॅक्स भरतात. त्यांना म्हणावं की आता इतकं त्या काळ वेगळा होता, आता जरा द्या ना. त्याच्यामध्ये विनंती करा त्यांना. म्हणा अजित पवारांनी आव्हान केले आपल्याला द्यावं. ते आता असतं तर मी सांगितलं असतं, बापू तुम्ही तेवढा माझा विरोध. सेंचुरी वाईन्स ही कुठं आली. हा मग हनुमंतरावांनी पण दिलं पाहिजे. तिथं अजून लाखाला पोचला नाही राव. 93,000च देतोय. ते पीएमडी डेअरी ते पण लाखाला पोचले नाही. सिद्धार्थ ट्रस्ट हे जरा वाढवा राव. काय चाललं तुझं, तुम्ही दुसऱ्याला मागत बसताय. आपल्याकडे जे हक्काचं आहे ते घेऊ ना. आणि कमी पडलं तर मी आहेच, मी कुठं पळून चाललो.
सिद्धार्थांनी 3 लाख रुपयाची आम्हाला मदत केली. आता रंगभूमीच्या कामामध्ये पीएनडी डेअरीने आपण गाडी जी चांगली 3.5 लाख रुपयाची मदत केली. ठीक आहे बाबा, काय तू पण मी पण कोणीच वर घेऊन जाणार नाही काय. आणि पोराबाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय. काहीच ठेवलं नाही, काहीच ठेवलं काय. आता जग आम्ही ठेवा का काही त्यांचं. मित्रांनो, असं सगळं आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, धंदा पाणी चांगलं करा. हा, मी काल सकाळी 6ला कृषी विकास प्रतिष्ठानला गेलो होतो. त्याच्यामध्ये आत्ताच मी काही मीटिंग घेऊन आलो. एआयच्या सकाळपासून मीटिंग चाललेल्या होत्या. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि ते आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही. मी आता सगळ्या संस्थांच्या मध्ये खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी आणि बारावती बँक या 4ही ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. मी त्या कंपनीला सांगितलं, ट्रायल म्हणून तुम्ही माझ्या संस्था करून दाखवा, माझं उत्पन्न वाढून दाखवा, मग नंतर मी राज्यामध्ये आव्हान करीन. त्याच्यावर आपला काही पैसा तिथं जात नाही, काळजी करू नका. आणि त्याच्यातनं रिझल्ट चांगले येत आहे. गणेश पण जवळपास 62 एकर ऊस मी आणि माझ्या नातेवाईकांचा ठिबकवर केलेला आहे. 7 का 8 एकर आता केळी पण ठिबक आपल्या एआयवरचा वापर करतोय. आणि त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे ते म्हणले, दादा 60-70 टन तुमचा ऊस निघत होता, मी 100 टन ऊसाची गॅरंटी देतो. त्याच्यामुळे एवढा टन ऊस वाढणार आहे. बापू, तुम्ही परवा मिटिंगला व्हीएसआयला आलेला होता, त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 9,250 रुपये अनुदान मिळणार होतं, बरोबर ना. 9,250 शेतकऱ्यांनी द्यायचं होतं, परंतु आता शेतकऱ्यांचं ते आम्ही काढून टाकलंय. आता 18,250 रुपये व्हीएसआय तिथं भरणार आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 6,750 साखर कारखाना भरणार आहे. आणि ते एआयचा वापर करा. तुमच्या इथला शेतकरी फार बहादर आहे. द्राक्षाच्या बागा इथल्या उत्तम आहेत, बोरीच्या तर त्याच्यापेक्षा उत्तम आहे. बागा काढल्या अरपती तुम्ही आरती सीड नवीन व्हरायटी लावा रे तुम्ही. जुना तर जुनं सोडून द्या, बेंगलोर. त्याच्यामध्ये डाळिंबाला पण तेल येतोय, परंतु आता यंदा डाळिंबात चांगले पैसे लोकांना झाले. त्यामध्ये या एआयचा वापर करा. त्याच्यामध्ये त्यांनी काल तर मला दाखवलं, त्यांनी मका टोकलेली. ती मका आपण मका 20 क्विंटल एकरी काढतो, ते 70 क्विंटल एकरी मका निघेल अशी परिस्थिती. 70. तशाच पद्धतीने बाकीच्या पिकांचं आहे. ते आता इतक्या जवळ आहे, जरा इकडे तिकडे चकाट्या पेटवायला जाण्यापेक्षा तिथं जावा, कुठं कृषी विज्ञान केंद्रावर, आणि तिथं बघा. तिथं काही दाखवत नाही, तिथं दिसते राहणार. काल मी तिथं 5-6 व्हरायटीचा खोडवा बघितला. इतका सुंदर खोडवा आहे. अंदाज आहे कदाचित 100 टन खोडवा त्या ठिकाणी निघेल. खोडवा म्हणजे अडसाली तर ते 125च्या पुढं 130 पर्यंत जातील. चौधरी वस्तीवरची व्यायामशाळा 20 लाख रुपयाची बांधलेली, त्याचंही उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. त्याच्यामध्ये आता व्यायाम करा सगळ्यांनी तिथं जाऊन, आणि ती चांगली बॉडी कमवल्यानंतर चुकीचं काही करू नका, वेडवाकडे वागू नका, गुंडगिरी दहशत काही करू नका, नीटपणे वागा, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बाबांनो, या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. अलीकडच्या काळामध्ये तर गायींना, काल मला त्या कृषी विज्ञान केंद्राच्या मीटिंग मध्ये दाखवलं, एक होस्टेन गाय HF, ती जवळपास तिथं 55 लिटर दूध देते. 55 गाय दाखवली, 55 लिटर दूध देते. पण त्याच्याकरता खाद्य कुठलं टाकलं पाहिजे, हिरवा चारा, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वाळलेली वैरण किती दिली पाहिजे, खाद्य कसं दिलं पाहिजे, हे एआय सांगतं. एआय मशीन तुम्हाला सांगतं मोबाईलवर, तुम्ही आज तुमच्या शेताला पाणी द्यायचंय का नाही, किती तास मोटर चालली पाहिजे, 15 मिनिटं चालली पाहिजे का 20 मिनिटं चालली पाहिजे, असं सगळं आहे. त्या गोष्टीचा जरा विचार करा, तर आपण
आपला प्रपंच उत्तम पद्धतीने चालू शकणार आहे. त्याच्यामध्ये मी तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करीन. आता साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये पहिल्या टप्प्यात 10,000 घेतले होते, पण लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही म्हणून ते 5,000 केलंय. आता रिस्पॉन्स फर्स्ट कम फर्स्ट येतील त्यांना मिळेल, आणि त्याच्या पुढचे येतील त्यांना बापू मी कृषी मंत्रालयाला मी ह्याचा सांगेल दत्ताभाऊ भरणेला, आणि त्या पुढच्यांना पण आल्यावरती म्हणतील आम्ही जरा उशीर झाला त्यांना आपण ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट कडनं देऊ. त्याच्याकरता पण मी 250 कोटी रुपयाची तरतूद वर्षाकरता केली होती, 2 वर्षाला 500, पण गरज पडली तर वर्षातच 500 कोटी रुपये माझ्या बळीराजाच्या करता शेतकऱ्याच्या करता द्यायला मी मागं पुढे बघणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि ह्याच्यातून आपण आपल्या समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करूया. अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. हे काम एकंदरीत करण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही ज्यांनी कोणी अथक परिश्रम घेतलेले त्या सरपंच स्वातीताई ढवाण, उपसरपंच अजित थोरात, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, जे इथला अधिकारी बाळासाहेब भोईटे, ते तर फार आमच्या संसर्ग आहेत. भोईटे जरा नीट वाग, नीट काम कर, नाहीतर मी मागाशी सांगितलं तुला फार जुन्नरला त्या तिकडं गडचिरोली नको, जुन्नरला त्या शाबास कोईन वर आहे बारीक काम दिसते. नाही आम्ही नवीन भरती करतोय. काय होतं ती बॅच MPSC कडनं येत नाही. आम्हाला भरती करायची म्हणजे 10,000ची भरती आम्ही केली. तर सर्व गावकऱ्यांना देखील पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. एकोपा ठेवा बाबांनो, जातीय सलोखा ठेवा. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून देऊ नका. कुणाचंच भलं झालं नाही, वाटोळ होईल त्याने सगळ्यांचं. 3.5 वर्ष सरपंच होते आपले हरिभाऊ केसकर, आता हे घाटपाटाचे सरपंच झाले. त्यांचं काही तुम्ही नावच घेतलं नाही. 3.5 वर्ष त्यांनी आतापर्यंत जे 3.5 वर्ष, 6 महिने, 4 महिने, 2 वर्ष काय असतील सरपंच, त्या सगळ्यांना धन्यवाद. 2021 पासून आतापर्यंत होते. अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ? तिच्या आयला मी काही नावं घ्यायला आलोय? बायकोचं नाव कधी घेतलं नाही, तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतोय? मी काय उखाडा घ्यायला आलो काय इथं? सगळ्यांचं आता सांगितलं. तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय? मी सांगतोय ना, ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये, तुला एक माहिती का, तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मुदत संपली, निघून गेला, आणि नंतर तुझ्या जागी मी आलो, तर उद्घाटनाचा चान्स मला असतो. तसं ती झालं. समजलं ना? त्याच्यामध्ये आता बापू आलेत कारखान्यामध्ये. आता ही मागची आहे काटे बिटे गेली सगळी तिकडे. काय काय दिवा लावलाय कोणाला माहिती. पण ते प्रसाद कुठे आज दिसत नाही. राहुलजी आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा काळ असतो. बच्चोडे त्यांनी पण चांगलं काम केलं, त्याबद्दल काही तुम्हालाही धन्यवाद. त्या संदर्भात कुटुंब अच्छा मंगलताई केसकर. तर आता मलाही जायचंय, बरंच बोललोय, नाहीतर न बोलताच जाणार होतो. आपण शेवटी एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देत आलेलो आहे. तुम्ही सगळी मला साथ देताय आणि जेवढं काही बारामतीचं, जिल्ह्याचं, राज्याचं भलं करता येईल, जेवढा काही निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करतोय. इतर खूप गोष्टी तुम्हाला आता बारामतीमध्ये गेल्यावर काही फरक जाणवते का नाही? काय बारामती बरी वाटते का नाही? जाताना रोड बीड बरे झालेत का नाही? डिवायडर वगैरे झाले का नाही? काय कोण उडी मारते? कुत्र्यांना सांगतो बाबा त्याच्यावर. बारामतीला तिकडं त्याला जरा बाकीच्या 2-4 तालुक्यात फिरवाने काय सांग बघा. कुठे काय करू? दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या. पदर फाटायला
ठीक आहे घेतलंय बाबा. आता मी तिथलंही बस स्थानकाचं आणि कुठलं तरी काम घेतलेलं आहे, कारण माझ्या आवाजाला प्रतिसाद देऊन तिथं सचिन पाटलांना तुम्ही निवडून आणलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि त्याच्यातून मी जे काही शब्द दिलेले आहेत, आता तिथली पालखीची कामं बघा, ही रस्त्याची विस्ताराची पण चाललेली आहे, आणि त्याच्यामध्ये बस स्थानकाचं एक काम आणि अजून एक काम मी तिथलं महत्वाचंच आहे ते, आणि तिथलं जे काही बंद पाईपलाईनचं काम ते पण त्यामध्ये करतोय. आता स्पर्धा पण चांगली चाललेली आहे, भाव पण आता तिथं बरे मिळायला लागलेले. तरी अजून आमचा सोमेश्वर आणि माळेगाव पुढे आहे, आता छत्रपती पण आमच्या मागे येतोय. ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांना देतोय. काय झालं आता आसूचं काय करू? हा धन्यवाद. आसूकडे पण लक्ष देतो, काय काळजी करू नका, सगळीकडे लक्ष ठेवतो. मला फक्त सोडू दाखव. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, इथल्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.